तर 2 महिन्याहून अधिक काळ काँग्रेस आपली जवळपास 22 वर्षांची युती, ज्यामध्ये एक छोटा ब्रेक होता, ती तोडेल की नाही, तो ब्रेक होईल की नाही, याबद्दल खूप गोंधळ होता. पण नाही श्री. सेल्वम पेरुंदगई श्री सोबत गेले आहेत, पी चिदंबरम, आणि ही युती पुन्हा उभी राहिली आहे. तामिळनाडू काँग्रेसचे प्रमुख आता एक कठीण संतुलन साधत आहेत. मी म्हणू का, तुमचे काही कार्यकर्ते तरी TVK आणि विजय सोबत युतीची इच्छा बाळगत आहेत आणि त्यापैकी काही जण म्हणत आहेत की आम्ही DMK सोबत राहू. नाही नाही नाही, तुम्ही बघा, आमच्या हायकमांडने आधीच निर्णय घेतला आहे. हा वैचारिक युतीचा पक्ष आहे DMK, आणि जुनी युती, नैसर्गिक युती. तर अखिल भारतीय काँग्रेस समितीने जे काही निर्देश दिले आहेत अखिल भारतीय AICC नुसार आम्ही करत आहोत. तर पहिल्या दिवसापासून आमचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नेते जसे की मल्लिकार्जुन खरगेजी, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांना DMK सोबत सुरू ठेवायचे. पण आम्ही वाटाघाटी केल्या. त्यांनी 63 जागा दिल्या, मग 41 जागा, मग 25 जागा. त्या बाबतीत आमचे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेत्यांशी मतभेद आहेत. आम्हाला अधिक जागा हव्यात, यासाठीच आम्ही लढत आहोत आमच्या DMK सोबत वाटाघाटी. आम्हाला अधिक जागा हव्यात. शेवटी त्यांनी 3 अतिरिक्त जागा दिल्या, 1 राज्यसभा. आम्हाला सत्ता वाटप हवं आहे असं म्हटल्यानंतर ही एक माघार नव्हती का? आम्हाला 35 अधिक जागा हव्या आहेत, आम्हाला 2 राज्यसभा हव्या आहेत, आणि मग तुम्हाला फक्त 28 अधिक 1वर समाधान मानावं लागलं. नाही, अखिल भारतीय काँग्रेस समितीनं कधीही सत्ता वाटप वगैरे मागितले नाही. निवडणुकीच्या आधी, निवडणुकीपूर्वी कोणीही सत्ता मागत नाही. आमचे कार्यकर्ते, काही नेते यांना निवडणुकीपूर्वी सत्ता वाटप हवे होते. तर शेवटी त्यांनी ठरवलं, सगळ्यात आधी आपण निवडणुकीला सामोरे जाऊ. निवडणुकीनंतर आमच्या कार्यकर्त्यांना जे आवडेल किंवा त्यांचं जे मत असेल ते आम्ही आमचे DMK प्रमुख स्टॅलिनजी यांना सांगू. तुम्ही अनेकदा चंद्राबाबू नायडू मॉडेल किंवा नितीश कुमार मॉडेलचा उल्लेख केला आहे. DMK सत्ता वाटून घ्यायला का तयार नाही? आता किमान त्यांनी असा काही तोंडी करार केला आहे का की जर ते जिंकले तर ते तुमच्यासोबत सत्ता वाटून घेतील? नाही, तोंडी करार नाही, पण लेखी करार आहे. म्हणून निवडणुकीनंतर नक्कीच ते विचार करतील किंवा ते विचारतील, ते प्रत्येक गोष्टीची मागणी करतील. निवडणुकीपूर्वी आम्ही करू शकत नाही. ते म्हणाले की आम्हाला निवडणुकीला सामोरे जावे लागेल. असा एक प्रबळ मतप्रवाह दिसतोय. किमान अनेक नेते आणि कार्यकर्तेही असे सुचवत आहेत की TVK, विजय, तुम्ही त्यांच्यासोबत हात मिळवणी केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लढायला सगळ्यात आधी जास्त जागा मिळतील आणि इथे सरकार स्थापन करण्याची कदाचित जास्त संधीही मिळेल. हा एक लोकशाहीवादी पक्ष आहे. प्रत्येकजण ते आमचे हक्क मागतील, ते आमचे हक्क मागतात. म्हणूनच आमचे काही नेते ते सत्ता वाटणी मागतात, ते जास्त जागा मागतात. ते म्हणतात की निवडणुकीपूर्वी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. तर शेवटी आनंदच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवले की निवडणुकीपूर्वी याबद्दल बोलू नये. आम्हाला जास्त जागा मिळतील, आम्ही वाटाघाटी करू. शेवटी आम्हाला 28 जागा, 1 राज्यसभेची जागा मिळाली. आम्ही करार पूर्ण केला. तुम्ही यावेळी ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्या सगळ्यानंतर हा एक अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटला. पण तुम्हाला जमिनीवर, मतदारसंघ पातळीवर तुमच्या कार्यकर्त्यांना, ज्यांचे मन त्यात नाही, त्यांना ते मत DMKला हस्तांतरित करण्यासाठी पटवून देणं थोडं कठीण जाईल का? ते तसं दिसतंय का? नाही नाही, आमचा पक्ष अत्यंत शिस्तबद्ध पक्ष आहे, लोकशाहीवादी पक्ष. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जे काही सांगितले तोच अंतिम निकाल आहे, अंतिम शब्द आहे. आम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जे काही सांगितले ते मी पाळेन, आमचे कार्यकर्ते पाळतील, प्रत्येकजण पाळेल. नाही, कोणताही गोंधळ नाही. आम्ही इंडिया आघाडी खूप मजबूत आहोत. ही एक अत्यंत वैचारिक आघाडी आहे, एक जुनी आघाडी, नैसर्गिक आघाडी. त्यामुळे आम्ही एकत्र जाऊ आणि निवडणुकीला सामोरे जाऊ. आम्ही जिंकू. काही लोकांना असं वाटतं की द्रमुकपासून ओळखीच्या बाबतीत वेगळे उभे राहता यावे, यासाठी काँग्रेसने मुद्द्यांवर प्रत्यक्षात पुरेसे कष्ट घेतले नाहीत. द्रमुकच्या छायेत राहिल्यामुळे, आघाडीत असल्यामुळे काँग्रेस जितकी वारू शकली असती तितकी वारू शकली नाही. यामागे सांगितल्या जाणाऱ्या कारणांपैकी हे देखील एक कारण नाही का? नाही नाही, हे खरं नाही. आम्ही, आमचे कार्यकर्ते दररोज संघर्ष करत आहोत. दररोज RSS, भाजपसारख्या दुष्ट शक्तींशी लढत आहोत. जिथे कुठे लोकांविरोधात कोणताही हॅक, कोणताही लॉकअप, मृत्यू, कोणताही सार्वजनिक मुद्दा, कोणताही समाज कल्याण मुद्दा, लोकांचा मुद्दा, आमचा पक्ष राज्यातील पहिल्या पक्षाशी 2 हात करेल. कारण तुम्ही असे व्यक्ती आहात.
काल ज्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलले आहात. हो, नाही कालही आम्ही गॅसच्या दरवाढी विरोधात आंदोलन केलं. गॅसची मागणी सगळं काही. तर द्रमुक सोबत आघाडीत एक लहान भागीदार असूनही तो सामाजिक न्यायाचा मुद्दा तुम्ही हाताळू शकत आहात का? नक्कीच आम्ही नियमितपणे मागणी करत आहोत, नियमितपणे विचारत आहोत, नियमितपणे ते विधानसभेत बोलत आहेत, सार्वजनिक माध्यमामध्ये. ठीक आहे. एक गोष्ट जी मला तुम्हाला विचारायलाच हवी. भाजप द्रमुकला हिंदू विरोधी म्हणून दर्शवत आहे आणि जणू काही तुम्ही त्याला पाठिंबा देणारे आहात. काँग्रेस द्रमुकाच्या हिंदू विरोधी भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यासारखी आहे. द्रमुकने काही बाबतीत तुमची अडचण केली आहे का? कारण तुम्हाला एक राष्ट्रीय पक्ष म्हणून अर्थातच प्रत्येक घटकाची काळजी घ्यावी लागते. द्रमुक हिंदू विरोधी आहे असं कोण म्हणालं? तेच चित्र उभं केलं जात आहे, तसा समज आहे ते समज वगैरे काही नाही. जो ते निर्माण करत आहे. तो समज चुकीचा आहे, निर्माण करणे चुकीचं आहे. द्रमुक हिंदूंच्या विरोधात. DMKचे 90% कार्यकर्ते, 90% नेते ते नियमितपणे मंदिरात जातात, तिथे देवाची पूजा करतात. DMKचे 90% लोक ते पेरियार विचारसरणीचे आहेत. DMK पेरियार विचारसरणीचे पालन करते. कधी कधी ते हिंदू पुजारी असतात, ते मंदिरात परवानगी देत नाहीत. ती एक जुनी पद्धत आहे. तो एक जातीय मुद्दा आहे. हो, जातीय मुद्दे आहेत. मला तीव्रतेने वाटते की DMK सरकार हिंदूंच्या विरोधात नाही. मी सुद्धा हिंदू आहे. मी DMK सोबत कसं जाऊ शकेल? मी पक्का हिंदू आहे. मी मुस्लिम नाही, मी ख्रिश्चन नाही, मी पारशी नाही, मी बौद्ध नाही, मी शीख नाही, मी हिंदू आहे. हिंदूंच्या विरोधात असल्यास मी द्रमुक सोबत प्रवास कसा करू शकेन? हे बरोबर नाही. काही समज ते निर्माण करत आहेत. वैचारिक दृष्ट्या जिथे हिंदूंनी जुनी पद्धत अवलंबली आहे ते विरोधात आहेत. ते पेरियार, अण्णादुराई, कलैग्नारजी, स्टॅलिनजी, अगदी प्रत्येक नेत्याबद्दल बोलत आहेत. ते मुडा नंबिके, ते म्हणाले मुडा नंबिके अंधश्रद्धा. हा ते द्रमुकच्या विरोधात आहे. तर जरी मी सांगतोय अगदी भक्ती चळवळ सुद्धा होती. हो, भक्ती चळवळ फक्त हिंदूसाठी आहे. आध्यात्मिक ही एक भक्ती चळवळ आहे. ती भक्ती चळवळ मंदिराची कामं, कुंभाभिषेकम सगळं काही व्यवस्थित करत नव्हती. आता भक्ती चळवळीपेक्षा जास्त DMK सरकार करते. 10,000पेक्षा जास्त लोक कुंभाभिषेकम, ते खूप पैसे खर्च करतात. ते देवाची जमीन, मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमण ताब्यात घेत आहेत, सरकारी खात्यात परत घेतात. ते उत्कृष्ट काम करत आहेत. तर तुम्ही कमी जागांवर निवडणूक लढवणार असूनही तुमच्या सर्व केडरला प्रेरित कसे ठेवणार आहात? उघडच आहे, तुम्ही 28 जागा लढवत आहात. उरलेल्या म्हणजे 206 जागांसाठी तुम्हाला त्यांना हे सांगायला प्रेरित करावं लागेल की तुम्ही केवळ DMK सोबतच नाही तर आघाडीच्या इतर भागीदारांसोबतही राहाल. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना कसे प्रेरित करता आणि त्यांचे मनोधैर्य कसे टिकवून ठेवता, ज्यांना अन्यथा कदाचित अशी आशा होती की तुम्ही जास्त जागा लढवाल आणि राज्यात तुमची अधिक मोठी उपस्थिती असेल? नाही, हा प्रश्न तुम्ही का उपस्थित करतात मला माहीत नाही. मी सांगतो, मागच्या निवडणुकीत आम्ही 25 जागा लढवल्या. आता 3 जागा जास्त, 1 राज्यसभा. आधी तसं नव्हतं. त्यांनी 3 जागा जास्त दिल्या. अगदी ते AIADMKची 1 जागा कमी करतायत. MDMK 2 जागा, इतर पक्षांच्याही ते कमी करणार आहे. पण त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा आदर केला, त्यांनी काँग्रेस पक्षाचा आदर केला, त्यांनी जास्त जागा आणि राज्यसभेची जागा दिली. समस्या कुठे आहे? माझे कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते, काही नाही. आम्ही एकत्रितपणे निर्णय घेत आहोत, लोकांना भेटायला जात आहोत. आम्ही आमच्या योजना, आमचं काम गेल्या 5 वर्षात द्रमुक राजवटीत आम्ही काय केलं ते सांगत आहोत. लोक आम्हाला मत द्यायला तयार आहेत. आम्ही पुढचं 2.0 सरकार स्थापन करणार आहोत. समस्या कुठे आहे? काय नाही. म्हणजे त्या अर्थाने तुम्ही इतिहास घडवत आहात असं तुम्ही म्हणताय? काय नाही. 20पेक्षा जास्त आघाडीचे भागीदार असल्यामुळे हे आघाडीची काही प्रमाणात असलेली अस्वस्थता दर्शवतं का, ज्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सोबत घ्यावं लागलं? नाहीतर सत्ताविरोधी लाट नक्कीच जोरदार आहे. नाही, मला वाटतं की असं काही नाही. प्रत्येकजण म्हणतोय की थोडी सत्ताविरोधी लाट आहे. मी मान्य करू शकतो. काही मंत्री, काही अधिकाऱ्यांविरोधात सत्ताविरोधी लाट असू शकते. पण फक्त पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री, DMKचे सर्वोच्च नेते स्टॅलिनजींना प्रो इन्कम्बन्सी मिळत आहे. ती प्रो इन्कम्बन्सी अँटी इन्कम्बन्सीला संपवून टाकेल. कारण स्टॅलिनजी दक्षिण भारतातले सर्वात मोठे नेते आहेत. ते देशातले एक मोठे नेते आहेत. सर्वांना माहीत आहे की ते 24 तास काम करतात. मला वाटतं की त्यांनी सर्वांना मागे टाकलं आहे. ऑफिस सचिवालयात येण्यापासून जिल्हा दौरा करणं, समाज कल्याण योजना, सामाजिक न्याय योजना जाहीर करणं. ते 1 नंबरचे राज्य आहेत. पूर्वी आपलं राज्य 5व्या स्थानी होतं. हो, आता पहिल्या स्थानी आलं आहे.
ते जास्त GST भरत आहेत. उत्पादन, GDP सगळं काही तामिळनाडू सरकारला पाठिंबा देते, 50% केंद्र सरकारला. हो. तर तुम्ही सर्व लोकांना सांगत आहात 20, 25, 30 ते युती जेनझेड ते लोक तो वयोगट तो वयोगट सुद्धा विचार करतोय की इतर राज्यां जे करत नाहीत ते स्टॅलिनजी असं करत आहे. त्यामुळे ते नक्कीच त्यांचं मत बदलतील. त्यामुळे विजय सुद्धा त्याच जेनझेड गटाला, त्या तरुण मतदारांना लक्ष करत आहेत असं म्हटलं जात आहे. नाही, जेनझेड गट सुशिक्षित आहे. पहिलं तर पहिली पिढी नक्कीच ते DMKला मत देतील, कारण सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट आकड्यांमध्ये आहे. 21 साली ते पदभार घेत आहेत. तामिळनाडू राज्याची काय परिस्थिती आहे, इतर विभागांची, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, प्रत्येक विभागाची काय परिस्थिती आहे. तर 5 वर्षानंतर त्यांनी काय केलं, आज सुद्धा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी दिलंय तपशील. मागे 2016 ते 21 ADMKने काय केलं, 21 ते 26 DMKने काय केलं, सगळं काही स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्यामुळे उच्च शिक्षित लोक, पहिल्या पिढीतील लोक ते नक्कीच हे वाचतात. सत्ताविरोधी लाट कुठे आहे, 75% जास्त काम, 75% योजना त्यांनी मागच्या ADMK सरकारच्या 5 वर्षाच्या तुलनेत लागू केल्या. NDA म्हणताय, तुम्हाला माहिती आहे 505 आश्वासनांपैकी तुम्ही फक्त 160 पूर्ण केली. नाही, हे खोटं आहे. हे नेहमीच असतं, सांगणं खोटं, ब्रह्माकांडासारखं खोटं. 85% जास्त त्यांनी पूर्ण केले. उरलेले 15% जाहीर करण्यापेक्षा ते लोकांना सांगणार आहेत की कारण काय आहे. विजय आणि TVK बद्दल तुमचं काय मत आहे? तो एक नवीन पक्ष आहे, त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. त्यांना मिळतील जास्त किती टक्के मतं, तेव्हाच आपण TVK बद्दल सांगू शकतो. तुम्ही त्यांना DMK विरोधी मतांवर परिणाम करणारे म्हणून पाहताय की स्वतः DMK वरच परिणाम करणारे म्हणून? नाही, जे काही म्हटलं आहे ते बरोबर की चूक मला माहीत नाही. जर ते आमच्या मतानुसार बरोबर असेल तर सत्ताविरोधी लाट, निश्चितपणे सत्ताविरोधी लाट आपोआप विरोधी पक्ष ADMK कडे जाईल. आता दुसरा पक्ष आलाय मैदानात, दुसरा पक्ष TVK सारखा. ही मतं जास्तीत जास्त 80% नवीन पक्षाला जातील. हे माझं गणित वाचन. निश्चितच DMK सरकार स्थापन करणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की विजय DMK पेक्षा NDAला जास्त फटका देतील, कारण सध्या लोकांना माहीत नाही. ते फक्त एक विघ्नकर्ता बनू शकतात आणि ते एक होटकटर ठरतील, हा सुद्धा एक हिशोब आहे. हो, नक्कीच. तुम्ही जे म्हणालात ते बरोबर असू शकतं. तुम्ही अशी अपेक्षा करत नाही आहात की ते तुमच्या DMKच्या संधींना धक्का देतील, कारण काही लोक म्हणतात, तुम्ही बघा, पहिली पिढी कदाचित उदय सूर्यन, उगवता सूर्य, हो, किंवा काँग्रेस पक्ष किंवा इतर समर्थक, पण तरुण पिढी आणि महिला या अभिनेता राजकारण्याला मतदान करू इच्छित आहेत. नाही, एका आठवड्यानंतर 10 दिवसांनी तामिळनाडूमधील सर्व समज बदलले. त्यांनी आज DMK सरकारबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. डेटाबेस, सर्व वृत्तपत्र, दूरदर्शन, सर्व काही. किमान लोक हा प्रकल्प प्रोजेक्शन बघतील की गेल्या 5 वर्षात त्यांनी काय केलं. नक्कीच मतदार DMK समर्थक होईल. ठीक आहे, संभाषणाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमची निवडणूक उत्तम जाईल अशी आशा करते. धन्यवाद. राजकीय वातावरण खूप तापलेले आहे, पण प्रचार चालूच ठेवावा लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर तामिळनाडू काँग्रेसचे प्रमुख म्हणत आहेत की विजय फॅक्टर म्हणजेच TVK पक्ष याचा फटका स्वतः DMK पेक्षा NDAच्या AIADMK BJP युतीला खूप जास्त बसण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा विश्वास आहे की तर्क असा आहे की DMK विरोधी मत विभागले जाणार आहे.